सर्वेपी सुखिनः सन्तु. नमस्कार. नवीन बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या जन्मापासून 5व्या दिवशी सटवी देवतेचं पूजन केलं जातं. या 5वीच्या दिवशी सटवी देवतेचं पूजन कसं करायचं याविषयीचा मी व्हिडिओ पूर्वी केलेला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर 5वी पूजनाची पूर्वतयारी आणि मांडणी कशी करायची असा अनेकांनी मला प्रश्न विचारला होता. अशा या मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओमध्ये 5वी पूजनासाठीची पूर्वतयारी, साहित्य, मांडणी या सगळ्या गोष्टीची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओत देणार आहे. आता ह्या 5वीच्या मांडणीमध्ये सगळ्यात समोर काय दिसतंय तर हे प्रज्वलित केलेले दिवे आणि हे दिवे तांदळाच्या पिठाचे आहेत. त्याची तयारी आधी करावी लागते, म्हणून आधी आपण हे पिठाचे दिवे कसे बनवायचे ते पाहूया. संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला 5वी पूजावी लागते, म्हणून दिवे तासभर आधी तरी करून ठेवायचे. इकडे मी 3 भाकऱ्या होतील इतपत तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ भाकरीच्या पिठासारखं मळायचं आहे साध्या पाण्याने. पिठाला तेल लावायचे नाही. छोटे छोटे लाडवा एवढे 6 गोळे करायचे. 5 छोटे लाडवासारखे गोळे करायचे, त्यांचे दिवे बनवायचे. दिवे बनवताना हा गोळा व्यवस्थित मळायचा आणि दंडगोलाकार असा त्याला आकार द्यायचा. पिठाच्या गोळ्याच्या एका बाजूला अंगठ्याच्या सहाय्याने मध्यभागी खोलगट आकार द्यायचा, ज्यामध्ये आपल्याला तेल ओतायचं आहे. तळहातावर घेऊन बोटांच्या सहाय्याने दिव्याचा सुंदर आकार द्यायचा आणि त्याची खालची बाजू व्यवस्थित बोटाने प्रेस करायची, जेणेकरून दिवा हा पडणार नाही, स्थिर राहील. अशा पद्धतीने 5ही दिवे बनवून घ्यायचे. उरलेलं जे पीठ आहे ते थोडं असेल किंवा अधिक असेल, त्याचे छोटे छोटे भाग करायचे. त्यातील काही गोलाकार तिळाच्या लाडवासारखे करायचे, तर काही दंडगोलाकार लांब असे वातीसारखे करायचे. जसे व्हिडिओ दाखवलेले आहेत त्या पद्धतीने तसे आकार करायचे. जेवढे होतील तेवढे करायचे. तर हे का करायचे याच्या मागची गंमत आहे. हे जे आकार बनवतं त्याला काही नाव आहे आणि ते का बनवतात हेही गमतीशीर गोष्ट आहे. कुणाला माहीत असेल तर मला नक्की सांगा. आता हे दिवे आणि पिठाचे गोळे उकडायचे आहेत. कुकरच्या भांड्याला तेल लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे दिवे उकडण्यासाठी ठेवायचे आहेत. हे पारंपरिक पद्धतीने चाळणीवर उकडले तरी चालतात, पण मी इथे कुकरमध्ये उकडत आहे. तर काल रात्री मी चणे भिजत टाकले होते थोडेसे आणि ते त्याच्यासोबत उकडणार आहे. तर हे चण्याचं प्रमाण किती घ्यायचं तर आपल्याकडे पूजनासाठी किती स्त्रिया येणार आहे त्यांच्यासाठी ते द्यायचे असतात, म्हणून जितके आवश्यक आहे तेवढे चणे भिजत टाकायचे. इथे मी व्हिडिओसाठी अगदी अल्प म्हणजे अर्धी वाटी पण नाही एवढे भिजत टाकलेले होते. हे चणे उकडतात त्यावेळी त्यात मीठ टाकत नाही, त्यांना घुगऱ्या म्हणतात. कुकरचं झाकण लावायचं आणि 3 ते 4 शिट्या द्यायच्या. कुकर थंड झाल्यानंतरच झाकण काढायचं, त्यामुळे उकड चांगली येते. ते चेरीलासुद्धा हे उकडीचे गोळे आवडलेले आहेत आणि सतत त्याने बरेचसे खाऊन संपवलेले आहेत. देते थांबा. आता आपण 5वी पूजनासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहून घेऊया. ही आहे ती मिरवेलीची पानं आहेत. मिरवेल म्हणजे काळी मिरी. आता ही पानं किमान 3, 5, 7, 11 अशी किती घेऊ शकता. त्यानंतर हे तांदूळ, हे साधारण चुपात मावतील एवढे असं अर्धा किलोवर एक मोठा बाऊल भरून आहेत. हे वही आणि पेन. आता ही 2 विड्याची पानं आहेत. एक पान सटवीसाठी खाऊचं पान, त्याच्यावरती पैसा आणि सुपारी. हे दुसरं गणपतीसाठी पैसा आणि सुपारी. आता हे 2 सुपारी आहेत ते कलशात जाण्यासाठी ₹1.25 आणि 1 सुपारी, आणि ही सुपारी गणपती म्हणून आपल्याला मांडायची आहे. अशा एकूण 4 सुपाऱ्या आणि ही 4-5 अशी नाणी लागतात. त्याच्यानंतर हे जे आहे ते ओटीचं सामान आहे. हळकुंड, खारीक, बदाम, करंजफणी, अक्रोड आणि सुपारी. त्याच्यानंतर हे ओटीचं सामान, ही ओटी ठेवण्यासाठी ब्लाऊज पीस आणि नारळ. ही रांगोळी सुपाभोवती त्या देवीच्या पूजेच्या भोवती काढण्यासाठी. हे काजळ आणि वही पेन हे महत्त्वाचं आणखी नाही. त्याच्यासोबत हे गुळ खोबरा हा नैवेद्य गणपतीसाठी. ही फुलं पूजेसाठी सटवीच्या आणि ही वेणी सटवीला घालण्यासाठी. त्याच्याबरोबर हा दिवा, अगरबत्ती, तेल, कापूस आणि हळद कुंकू आपलं पूजेचं नेहमीचं साहित्य. हळद
पिंजर, ही भिजवलेली हळद आणि पिंजर आहे, त्याच्याने आपल्याला डोळे काढायचे असतात. हे अक्षता, हे अष्टगंध, हे बाळासाठी कपडे आणि हे उकडलेले 5 दिवे. हा कलश, पाणी भरलेल्या तांब्याचा तांब्या, आंब्याचा टहाळा आणि हा नारळ. आता ह्याच्यामध्ये आपण जो ₹1.25 ठेवलेला आहे ना, तो या कलशात टाकायचा आहे. आणि हळद कुंकू आणि सुपारी जे आहे ते मी टाकते. हळद कुंकवाची 8 दिशांना बोटं लावायची आपण खालून वर. अशा पद्धतीने बोटं लावायची. कलशामध्ये हळद कुंकू आणि फूल घालायचं आहे आणि वर नारळ ठेवायचा. असा हा कलश, मंगल कलश, हीच सटवी आहे. जसं मार्गशीर्ष गुरुवारी आपण करतो ना, तशाच पद्धतीने ही आहे. आता ह्या सटवीला ही वेणी हा कलशालाच लावायची आहे. हे सटवीचं स्वरूप आहे. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे 2 सूप, हा एक सूप आणि हा एक उभा एक सूप आहे. तो काही ठिकाणी हा एकच सूप घेतात, 2 सुपाची गरज नसते, पण काही ठिकाणी हे 2 सूप वापरतात. तर ते सूप कसे मांडायचे, हा एखाद्या वेळा हा उभा सूप नसला तरी चालतो, हा एक सूप असला तरी पुरे. आणि हे सूप रंग दिलेले की सारवलेले नाही आहेत, आसावरे म्हणतात, असे हे सूप आहेत. आणि आता शहराच्या ठिकाणी अशी सुपं मिळत नाही, मग अशा वेळेला प्लॅस्टिकची सुपं घेतली तरी चालतील. ही अगरबत्ती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही नथ, ही सटवी आहे, त्यामुळे हिला नथ घातलेली आहे. जशी नथ घातलेली आहे ना, तशी मणिमंगळसूत्र आणि इतर दागदागिने सुद्धा या कलशाला सटवी देवी आहे म्हणून घालायचे असतात. दूध भाताचा नैवेद्य 5वीला. आणि ह्या घुगऱ्या, अळणी चणे उकडलेले असतात, ह्या घुगऱ्या, त्याने बाळंतिणीची ओटी भरायची असते. आल्या गेल्या स्त्रियांच्या ओटीतसुद्धा ह्या घुगऱ्या वाटल्या जातात. आणि त्याच्यासोबत हे उकडलेले गोळे आहेत ना, ते दिले जातात आलेल्या स्त्रियांना खाण्यासाठी म्हणून. या नैवेद्याला दाखवलं नाही तरी चालतात, कारण नैवेद्यासाठी दूध भात असतो. बारशाला फक्त चणे भिजवलेले देतात आणि 5वीला ते चणे उकडून देतात बिन मिठाचे. आल्या गेलेल्या स्त्रियांसाठी ते असतं. ह्याचा नैवेद्य दाखवायचा 5वीच्या दिवशी. मग वरण भात भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला तरी चालतो, शक्य असेल तर पूर्ण जेवणाचं दाखवायचा. आता ही पांढऱ्या दोऱ्यापाशी दिसते ना, ती सोन्याची सटवी बिंदली आहे ना छोटीशी, ती 5वी आणि 6वी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बाळाच्या मनगटावर बांधतात. ही सगळी साहित्य एकत्र केलेलं आहे. आता आपण पूजा मांडूया. जे साहित्य दाखवलं त्याचा वापर करून पूजा कशी मांडायची हे सांगते. इथे मी हे 2 सूपं घेतली. हे सूप पूजेचं साहित्य ह्याच्यात ठेवणार आहे, कलश मांडून सटवीची, त्याच्यात पूजा करायची आहे. आणि हे दुसरं सूप, हे सूप ह्या पद्धतीने लावायचं आहे. इथे हळद कुंकवाची 5 बोटं लावलेली आहे. आता अलीकडे सूपं मिळत नाही, मग हे एक सूप मिळालं तरी हरकत नाही. तांदूळ मी ठेवलेले आहे सुपामध्ये मध्यभागी आणि इथे तांदूळ मांडले, त्याच्यावर ही सुपारी मांडली आहे. ही सुपारी म्हणजे गणपती. गणपतीचं स्थान हे प्रथम. हा गणपतीला विडा. आता इथे आपण सटवीचे स्थान मांडूया. जसं आपण मार्गशीर्षाचं गुरुवारचं कलश मांडतो तसा हा कलश, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे कलशामध्ये पाणी भरलेलं आहे. 8ही दिशाने हळद कुंकवाची बोटं लावलेली आहेत. कलशाच्या आतमध्ये हा आंब्याचा टाळा आहे, हळद, पिंजर, अक्षता आणि सुपारी आणि ₹1.25. मगाशी मी टाकून दाखवले तसाच आहे. आता हा नारळ आहे ना, त्या नारळाला मी ही नथ घातलेली आहे, कारण सटवी ही स्त्री आहे ना, देवी आहे. आणि हा जो आहे दोरा, त्या दोऱ्यामध्ये ही जी आहे ती सटवीची सोन्याची एक बिंदी आहे. ह्या सटवीची पूजा करायची आणि ही सटवी बाळाच्या मनगटावरती पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बांधायची. आता याला मी नथ लावलेली आहे. आता ही नारळ या कलशावर ठेवते. ही सटवी नारळाला बांधून घेऊया. त्याच्यावरती ही वेणी, ही झाली सटवी देवी तयार. आणि हा खाऊची 2 पानं, जसा गणपतीला विडा ठेवलाय तसा हा सुपारी आणि रुपया, हा देवीसाठी विडा. ही काळी मिरीची पानं, मिरवेल म्हणतात ना ती, ही पानं इथे मी 7 घेतली आहे. 7, 3 किमान 3 तरी चालतात, 11 चालतील, जेवढी असतील तेवढी विषम प्रमाणात. त्या नागवेलीच्या प्रत्येक पानाच्या ह्या टोकाला हळद कुंकू हे ओलं करून लावलेलं आहे आणि अक्षता, कपाळाला ह्या अक्षता, हळद कुंकू अक्षताची बोटं इथं लावायची आहेत.
आणि ही जी पानं ह्या सुपाभोवती बांधायची आहेत, त्याच्या टोकवरती आणि देठ खाली अशी आपण एक एक करून मांडूया. मिरवेलीची म्हणजे काळी मिरीची पानं ही मिळत नसतात. अशा वेळेला विड्याची पानं, खाऊची पानं आपण म्हणतो ना, ती लावली तरी चालतात. ही 7 पानं आपण मांडून घेऊया. खोबरं गणपतीसाठी तर हा मोठा आहे, छोटासा तुकडा घेतला तरी चालेल. तर मी आहे तो मांडलेला आहे. ह्या देवीला भात आणि हे दूध भाताचा नैवेद्य दाखवायचा असतो. दुसऱ्या दिवशी सहावी करायची तेव्हा दही भाताचं. हे जे आहे ते करणफळी, ओटीचं साहित्य असतं ना, अक्रोड, बदाम, खारीक, हळकुंडा हे सगळं ह्याच्यात पेरायचं असतं. आणि सुपारी हे सगळं ह्याच्यात आहे, ते ह्याच्यात ठेवायचं, तांदळामध्ये ठेवायचं. आणि काही पैसेच्या नाणी पण आहेत ते तांदळामध्ये ठेवायचे. ही झाली पूजेची मांडणी. ही पूजेसाठी फुलं आहेत. हळद, कुंकू, अष्टगंध, अक्षता आणि फुलं, दिवा, अगरबत्ती. त्याच्यानंतर हे जे 5 दिवे मगाशी सांगितलेले ते हे 5 दिवे, त्याच्यात तेल आणि कापूस घातलेला आहे. आता बाळासाठी ठेवायच्या गोष्टी आहेत. हे जे आहे ना ते कापड आणि नारळ आहे. ही ओटी आहे देवीसाठी. त्याच्यानंतर ही काजळाची डबी आणि ही सटवी म्हणतो ना आपण, बाळाच्या कपाळावर भविष्य लिहिते, तर ही त्याची पेन आणि वही ठेवायची आहे. ती या साईडला ठेवू. आत ठेवलं तरी चालते, बाहेर ठेवलं तरी चालेल. आणि ही काजळाची डबी. हे अंगडा टोपडं बाळासाठीचे कपडे. आता आपण दिवा पेटवून पूजा करायची. आता हे आपण रांगोळी काढून घेऊया. आता हे जे दिवे आहेत ना 5, ते इथे आपण ठेवायचे आहेत. आधी तेल मांडलं ना, टाकलं की ते तेल जिरून जातं, सांडून जातं. हळद कुंकू वाहून, अक्षता, जशी आपल्याला जमेल तशी इतर देवींची पूजा करतो तशी हळद कुंकू आणि फुलं वाहून देवीची पूजा करायची. ही पूजा शक्यतो सुईण करते. ही पूजा झाली की मग बाळाच्या आईने पूजा करायची देवीची. आणि नंतर बाळाला पूर्ण कपडे काढून या देवीसमोर पाया पडण्यासाठी ठेवायचं. या संबंधातला व्हिडिओ आधी मी दाखवलेला आहे. साध्या सोप्या पद्धतीने सरळ पूजा करायची, नमस्कार करायचा आणि हा नैवेद्य आहे ना, तो नैवेद्य दाखवायचा आहे. आता मी हा नैवेद्य दाखवून घेते. आणि ह्या ज्या घुगऱ्या आहेत ना, त्या येणाऱ्या स्त्रियांना ज्या पूजनासाठी येतात त्यांना वाटायच्या असतात. आता बाळाला आणते मी आणि बाळाला ठेवायचं इथे. आता आमच्याकडची बाळं सगळी दाढी मिशावर झाली. आता हे बाळाला मी घेतले. जो बाळाला चटणी समोर ठेवायची आणि आपण पाया पडायचं. अशा पद्धतीने ही पूजा करायची असते. हे माझं बाळ 5 वर्षाचं आहे, 5 दिवसाचं नाही. देवीसमोर पाया पडण्यासाठी 5 दिवसाचं तान्हं बाळ नव्हतं. शेवटी विचार केला यालाच आणावे. त्यानिमित्ताने याची पण 5वी झाली. आता हे 5वी पूजन झाले की दुसऱ्या दिवशी 6वी पूजायची असते. हे दिवे सगळे तेल संपलं की मालवले की हे उचलायचं नाही, हे तसंच ठेवायचं. ही पूजा अशीच ठेवायची असते. असं म्हणतात की रात्री सटवी देवी येते आणि बाळाच्या ललाटावर भाग्य लिहिते. काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 6व्या दिवशी सकाळी हे सूप उचलतात आणि ह्या पूजेच्या सुपावरती झाकून ठेवतात. पण कलशाला, दिव्यांना कुठल्याही प्रकारचा हात लागता कामा नये किंवा पडता कामा नये अशा पद्धतीने झाकून ठेवतात. आणि जर का आपल्याला हे झाकून ठेवायची नसेल पूजा, अशीच ठेवली तरी चालते. पूजा झाकून ठेवायचं कारण काय असू शकतं, तर एकतर त्यावर सावली पडू नये किंवा पूजा ही स्थिर राहावी, आतल्या काही वस्तू हलू नये, हा कदाचित त्यातील आशय असू शकतो. 6व्या दिवशी दिवे लागण्याच्या वेळेला हे झाकून ठेवलेलं सूप काढायचं. जर का झाकून ठेवलं नसेल, पूजा ही मोकळी असेल तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही. त्यावेळेला दिवाबत्ती करायची. हे दिवे आहेत 5 ते पुन्हा पेटवायचे आणि हळद कुंकू लावून सटवीची पूजा करायची.
दही भाताचा नैवेद्य दाखवायचा. आणि ही पूजा कधी विसर्जन करायची तर 7व्या दिवशी सकाळी विसर्जन करायची. पूजा विसर्जित झाल्यानंतर ती सोन्याची सटवी आहे ती बाळाच्या मनगटावर बांधायची असते. अशा सोप्या पद्धतीने बाळाचे 5वी आणि 6वीचं पूजन करतात.